नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. शेवटची अपडेट मी आपल्या चॅनलवर हीच दिलेली होती की काही दिवस गॅप घेतीये. ही वादळापूर्वीची शांतता आहे असं समजा. वादळ काय आहे ते लवकरच तुम्हाला सांगेन. तर ते वादळ सांगायला आज आम्ही दोघे सुद्धा तुमच्यासमोर आलेलो आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एकच तर्क लावला होता, ते म्हणजे प्रेग्नंट आहेस की काय. मला असं वाटतं की तुम्ही आपले व्हिडिओ सगळे बघितले नाहीत का, कारण एका व्हिडिओत मी स्पष्ट सांगितलं होतं की आमचा दुसऱ्या बाळाचा अजिबात विचार नाही, आत्ता नाही आणि कधीच नाही. तर त्या व्हिडिओची लिंक मी देते, तो व्हिडिओ नक्की बघा. तर मला असं वाटतं की आम्ही तू सांगतोय की मी सांगू तू डिटेल्स मी सांगतो. ओके. तर ते वादळ म्हणजे आता आम्ही मिनेसोटा सोडतोय, अमेरिका सोडतोय आणि दुसऱ्या देशामध्ये शिफ्ट होतोय, दुसरीकडे राहायला जाणार आहोत. तर या सगळ्या गडबडीत आम्ही इतके दिवस आहोत आणि सगळे आवरावर सुरू आहे. तुम्हाला माहितीच आहे, आपण इथं मस्तपैकी आपलं घर घेतलेलं होतं आणि ते घराचं काय करायचं, वस्तूंचं काय करायचं, शिफ्ट व्हायचं म्हणजे काय काय प्रोसेसेस असणार, त्याच्यासाठी दुसऱ्या देशात जायचं तर तिथला विजा करावा लागणार. या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही होतो आणि त्याच्यामुळेच मला तुम्हाला एकही तुमच्यासाठी व्हिडिओ करता आला नाही, फिल्मिंग, कारण कुठे बाहेर तर जाणं होतच नव्हतं. पण याच सगळ्या गडबडीत असल्यामुळे यातच आम्ही व्यस्त होतो. तर मुद्दा असा आहे की आपण जाणार कुठे आहोत इथपासून सुरुवात करूयात. तर आम्ही कॅनडाला जाणार आहे, व्हॅन्कुव्हरला. कॅनडाला शिफ्ट होतोय आणि आता कॅनडात राहायला जाणार आहोत. एक आनंदाची गोष्ट अशी पण आहे की आता आपल्याला नवीन देश एक्सप्लोअर करता येणार आहे. इतके दिवस आपण इथले सगळे व्हिडिओज अमेरिकेतले मी तुम्हाला दाखवत होते, आता कॅनडामधले व्हिडिओज तुमच्या भेटीला येणार आहेत. आणि कॅनडामध्ये का जातोय तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचं नाव बदलणार नाही, तेच राहणार आहे, कारण आपण अमेरिका खंडातच आहे अजून. येस, नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका खंडात आहे, त्यामुळे ते अमेरिकेचंच राहील. आणि जातोय कारण की पहिली गोष्ट तर ह्याच्या ट्रम्प प्रशासनाशी काही संबंध नाहीये. फक्त आमच्या काही गोष्टी जुळून आल्या नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागतं. आणि याचा थोडा अंदाज आम्हाला आलेला. तर कोणतेही H1B ज्याचा विजा आहे त्याच्या पर्म प्रोसेससाठी किंवा आपण ग्रीन कार्ड प्रोसेस म्हणतो, त्याची सुरुवात काही 3 गोष्टींपासून होती. आणि त्या म्हणजे जसं की पहिली सगळ्यात गोष्ट असते की PWD, प्रिव्हिलेज वेज डिटर्मिनेशन असा नावाचा प्रकार असतो. ते डिपार्टमेंट ऑफ लेबर कडून ते PWD मिळतं आणि मग त्याच्यानंतर ते पर्म ऍप्लिकेशन फाईल करतात आणि त्याच्यानंतर I-140 होतं, जे की तुम्हाला तुमच्या 6 वर्षाच्या H1B कॅपपेक्षा पण जास्त एक्सटेन्शन मिळवून देतं. दर 3 वर्षांनी एक्सटेंड करावं लागतं आणि त्याला काही लिमिट नाही की किती वर्षांसाठी एक्सटेंड करू शकतो. मग जनरली जे H1B होल्डर असतात त्यांचं I-140 होतं आणि मग ते म्हणजे परमनंटली थोडक्यात राहू शकतात इथं. आणि आमची ती प्रोसेस सुरू झाली होती 2022ला. पहिल्यांदा PWD 6-7 महिन्यात आलं माझं अप्रूव्ह होऊन आणि मग नंतर पुढची प्रोसेस सुरू झाली. पण त्याच वेळी अमेझॉनमध्ये लेआउट झाली. मग बऱ्याचशा लोकांना काढून टाकल्यानंतर तुम्ही परमनंट रेसिडेंट बनवू शकत नाही, कारण की डिपार्टमेंट ऑफ लेबर तसं अलाव नाही करत. मग त्यामुळे ती प्रोसेस माझी पूर्ण बंद झाली आणि पुन्हा त्यांनी PWD केलं. पुन्हा PWD केल्यानंतर पुन्हा तेच झालं, पुन्हा लेआउट झाले, त्यामुळे पुन्हा लोक काढले. मग त्यांनी ठरवलं की 2024 पूर्ण बंदच ठेवायचं, काही प्रोसेसच नाही करायची, कारण रिजेक्शन यायला लागलेली खूप. म्हणून 2025च्या सुरुवातीला त्यांनी पुन्हा PWD केलं. पण त्याच्यानंतर असं झालं की ते अप्रूव्हल झालं आणि माझं प्रमोशन किंवा मी रोल चेंज केला, टेक्निकल अकाउंट मॅनेजर रोल आला, त्यामुळे ते सुद्धा नल अँड वॉइड झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आता पुन्हा फाईल केलेलं, पण तेवढं आता माझ्याकडे वेळ नाहीये. आमचं 6 वर्षाचा काळ संपतोय, मग त्याच्यामुळे आम्हाला जावं लागणार आहे, असं एकंदर झालं. मग ह्याचा काही ट्रम्प गव्हर्नमेंटशी किंवा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनशी काही संबंध नाहीये, जे ते व्हायचंच होतं असं म्हणू शकतो. आणि आता मी सगळ्याचा सारांश एक सांगते की आम्ही होतो H1B विजावर. H1B विजा हा पहिला तर 3 वर्षांसाठी मिळतो आणि नंतर तो एक्सटेंड होतो पुढच्या 3 वर्षांसाठी, असा एकूण 6 वर्षांसाठी तो असतो. आम्ही 2019 डिसेंबर 2019 मध्ये इथे आलो होतो. आमचा विजा संपला डिसेंबर 2025 मध्ये, 6 वर्ष पूर्ण झाली. आणि वरचे जे 3 महिने आम्हाला एक्स्ट्रा मिळाले, 2.5 महिने जे एक्स्ट्रा महिने मिळाले, तर ते असं असतं की देशाच्या बाहेर तुम्ही म्हणजे इथल्या अमेरिकेच्या बाहेर जितका काळ राहाल तेवढे एक्स्ट्रा तुम्हाला दिवस अजून परमिशन मिळते इथे राहण्याची. आम्ही 15 दिवस मेक्सिकोमध्ये होतो, 2दा भारतामध्ये येऊन गेलो होतो आणि हे सगळे दिवस काउंट करून आम्हाला इथं एक्स्ट्राचे ते वरचे दिवस मिळालेले आहेत. आणि
हे ऐकल्या पहिल्यांदा मनात विचार येऊ शकतो की सध्या इथं इतक्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत आणि ट्रम्प प्रशासनाचं सगळीकडे जे काही उलथापालथ त्यांनी करून टाकलेली आहे त्याचाच हा परिणाम आहे की नाही, आहे की काय. तर हे मी तिसऱ्यांदा परत एकदा सांगते की कुठलंही ऍडमिनिस्ट्रेशन असतं, ओबामा जरी असते, बायडन जरी असते आणि कोणी जरी असतं तरी हेच झालं असतं. कारण ऑफिसमध्ये जी सगळी उलथापालथ झाली, ले ऑफ्स वगैरे झाले, त्या गोष्टींचा हा सगळा परिणाम झाला. पण एक गोष्ट जमेची अशी सुद्धा आहे की इथली ती जी प्रोसेस असते एक्सटेन्शनची, पुढची ग्रीन कार्डच्या दृष्टीनं होणारी I-140ची प्रोसेस, ती चालूच राहणार आहे. जरी आम्ही देश सोडून कॅनडामध्ये जात असलो तरी सुद्धा. आणि कॅनडात सुद्धा आम्हाला ऑफिसकडूनच जाण्याची संधी मिळालेली आहे. असं नाही की आता तिकडे दुसरी कंपनी आहे वगैरे, हाच रोल याचा तिकडे सुद्धा कंटिन्यू होतोय. त्यामुळं फार असं काही खूप आम्हाला काय म्हणायचं अपसाईड डाऊन सगळं होईल असं नाहीये, कारण कल्चर सुद्धा इथलं आणि तिथलं बऱ्यापैकी सिमिलर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याची कल्पना आम्हाला गेल्या 1 वर्षापासून होती आणि त्या दृष्टीनं आम्ही हालचाली सुद्धा सुरू केलेल्या होत्या. अचानक बसलेला हा धक्का वगैरे अजिबातच नाहीये. फक्त एवढंच छोटे छोटे धक्के कळत गेले की म्हणजे आता आर्थिक नुकसान थोडं होईल, कारण की माझं टेक्निकली काही चेंज नाही होत ना, काम तेच आहे, टीम तीच आहे, मॅनेजर तेच आहे, कस्टमर तेच आहे. त्यामुळे मला ऑफिसकडून असं रिलोकेशनसाठी काही मदत नाही मिळत. म्हणजे जे काय करायचं ते आम्हालाच करायचं. मग इथलं मुव्हिंग इथून करायचं, तिकडे अपार्टमेंट बघायचं, हॉटेलचा खर्च, गाडी रेंट केली तर त्याचा खर्च, आमची फ्लाईट तिकीट्स, ते सगळा खर्च आम्हाला करायचा. त्यामुळे अचानक बसलेला हा धक्का असं वगैरे काही नव्हतं. तर याची कल्पना असल्यामुळं उलट आम्हाला वेळ मिळाला की पूर्वतयारीसाठी सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आम्ही करू शकलो. की पहिल्यांदा डाऊनसायझिंग करायचंय. आठवतं तुम्हाला सप्टेंबर महिन्यातच मी तुमच्याशी डाऊनसायझिंगचा व्हिडिओ शेअर केलेला होता. त्यावेळी ही कल्पना पूर्णपणे आलेली असल्यामुळेच ते डाऊनसायझिंग सुरू केलेलं होतं. तर तिथपासून ती प्रोसेस सुरू झालेली होती. फक्त सगळ्या गोष्टी झाल्यावर डिक्लेअर करायचं होतं, कारण मध्ये आधी काही अजून चेंजेस झाले असते तर सांगता आलं नसतं. कॅनडाचा विजा यायचा होता, कॅनडाचा विजा यायचा होता. सगळ्या प्रोसेसेस झाल्यावर, सुरळीत झाल्यावर मग मी तुम्हाला आम्ही दोघं हे सगळं जाहीर करू आपल्या चॅनलवर असं आमचं ठरल्यामुळं मध्ये आधी आम्ही तुम्हाला कुठेही ही बातमी सांगितली नाही. आमच्या दोघांसाठी खूप ही एका दृष्टीनं आनंदाची गोष्ट याच्यासाठी वाटतेय की नवीन एक्सपिरियन्सेस मिळतील ना. नेहमी वाटतं की आमच्या आयुष्यात ना एक्सपिरियन्स घेणं लिहिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला सतत नवीन चॅलेंजेस, नवीन एक्सपिरियन्सेस मिळत असतात. आणि मी आवीला नेहमी म्हणत असते ही एक गेम आहे असं याच्याकडे बघायचं. आणि त्या दृष्टीनं हे आपण खेळतोय आणि आपण किती यशस्वीपणे ती गेम खेळतोय ना, असं जर या घटना स्वीकारत गेलो आपण, असं त्या ह्याच्याकडे बघत गेलो, सगळे हे इन्सिडेन्सेस घडतायत त्याच्याकडं, तर आपल्याला ते खूप सोपं होणार आहे आणि आपण आनंदानं हे सगळं करू शकणार आहे. आणि त्याच दृष्टीनं आता सगळं आमच्या गोष्टी सुरू आहेत. तर हीच ती गोष्ट होती जी तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती. आता इथून पुढं हळूहळू बरेच व्हिडिओ या संदर्भातले तुमच्या भेटीला येणार आहेत. आपले असे जे काही प्रेक्षक असतील, इथले सुद्धा ज्यांना मूव्ह व्हायचं असेल कॅनडाला, त्यांच्यासाठी काय प्रोसेसेस असतात ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत. घराचं मेन म्हणजे काय होणार ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओज खरंच इंटरेस्टिंग असणार आहेत. तर नेहमीप्रमाणेच आता इथून पुढे नियमित बघत राहा अमेरिकेचा. पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय.